मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सकाळी 12 वाजता तुमच्यापर्यंत मी पोहोचणार होतो, पण तुम्हाला माहित असेल कल्याण डोंबिवलीमध्ये महिला डॉक्टर, नर्सेस आणि पुरुष डॉक्टर यांच्यावर काही सत्ताधारी गुंड कॉर्पोरेटरने मारहाण केली आणि मग त्या डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी, नर्सेसला पाठिंबा देण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. प्रवास लोकलनी केला असला तरी त्याच्यामध्ये खूप वेळ आमचा गेला आणि आपल्यापर्यंत पोहोचत असताना बराच उशीर झाला. माझ्याबरोबर अनिल देशमुख साहेबांचे चिरंजीव आणि गेल्या वेळेस सुद्धा आपल्याला पाठिंबा देण्यासाठी सलीलबाई हे आपल्या बरोबर आले होते. ते आज माझ्या बरोबर आज सुद्धा इथं आहेत. ते तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत. योगायोग बघा, आता किती वाजले? 4:30. म्हणजे मी वेळ आलो असं म्हणावं लागेल. पोलीस तुम्हाला इथून किती वाजता काढतात? काल आपण प्रेमाने आणि शांततेत पोलीस प्रशासनाला विनंती केली होती. एक तर पोलीस प्रशासन आणि तिथे असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, कॉन्स्टेबल, महिला असतील, पुरुष असतील, हे तुमच्या बाजूला आहेत मनातून. त्यामुळे त्यांना त्याच्या काळावर सत्कार करावा. आता इथं आलोच आहे आणि तुम्हाला शब्द पण दिलेला आहे की तुमचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मी इथून काही हलणार नाही. तर तुम्ही मला असाही शब्द दिला होता, जे कोणी आमदार ज्यांना तुम्ही निवडून दिलेला आहे, जे सत्तेत आहेत, सत्तेचा फायदा ते सर्वजण स्वतःसाठी घेत आहेत, तर त्यांना सुद्धा फोन करून तुम्ही सर्वजण इथे आज रात्री राहण्यासाठी बोलवलं का नाही बोलवणार? काही कारण देऊन चालणार नाही. बैठके चर्चा चालली आहे. सकाळी 11:30 वाजता हाऊस सुरू झाले. मुख्यमंत्री साहेब सकाळी 11 वाजता हाऊसला आलेत का नाही आले? भेटलं का कोणीतरी आमदार त्यांना जाऊन? सत्ताधारी भेटले. बरं, मग झाला का विषय? अरे भेटून फोटो तर बरेच लोक काढतात, तसा विषय नाही. मार्गी लागला का? मग हे जे कोणी आमदार आहेत, जे सत्तेत आहेत, ज्यांना तुम्ही निवडून दिलेला आहे, त्या सगळ्यांना फोन करून रात्र तुमच्या बरोबर इथेच काढायची. आपलं ठरलं का नाही ठरलं? मग लागा का आम्हाला फोन करायला? त्याच्याच बरोबर इथं मी पोलिसांना विनंती करतो. मी समजू शकतो इथं परवानगी नसते, पण शेवटी हे नागरिक आहेत या राज्याचे आणि या देशाचे. त्यांना सरकारने, म्हणजे या राज्याचं पालकत्व ज्या सरकारने घेतलेलं, त्या सरकारने गेल्या वेळेस जेव्हा या सगळ्यांनी आंदोलन केलं होतं, शब्द दिला होता. काय दिला होता? पुढच्या वेळेस आंदोलनाची जरूरत पडणार नाही. पडली का नाही पडली? बरं, अजून अर्धा तास आहे. मी पोलिसांना विनंती करतो, योग्य व्यक्तींना आपण फोन करावं. अधिकाऱ्यांना बोलून चालणार नाही. कोणी मंत्री असतील जे जरा चांगले आणि शब्द देऊन पाळणारे असतील, ज्याच्यामध्ये कुठल्या विभागाच्या अंतर्गत आपला विषय येतो? शिक्षण मंत्री चालू शकतात? नाही चालू शकत. सीएमच्या माध्यमातून महाजन साहेब आले तर आम्ही आज सकाळी कसं फसवलं ते सांगा ना आपल्याला. संकट मोचक महाजन साहेब चालतील का? तुमचं बरे. गेल्या वेळेस ते आले, तुम्ही प्रेशर टाकलं, आपण इथं थांबलो,
वातावरण गरम झालं पाऊस असताना सुद्धा, आणि त्यांना दुसरा पर्याय नाही राहिला, त्यांनी तुमचा विषय मार्गी लावला. पण आम्हाला शेतकऱ्याच्या विषयाच्या बाबतीत दोनदा नाही तीनदा फसवलंय. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय कारण का हे आंदोलन कोणाचं आहे? यात कुठल्याही राजकीय पक्षाचं हे आंदोलन. मग जर तुम्ही शिक्षक म्हणून या आंदोलनामध्ये आणि आपला हा संघ तुमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत इथं आंदोलन जर तुम्ही सर्वांनी केलं असेल आणि तुम्ही म्हणत असाल की संकट मोचक अंकल महाजन साहेब हे तुम्हाला ओके असतील, सीएम साहेबांचा शब्द प्रमाण घेऊन त्यांचं उत्तर घेऊन नुसतं येऊन इथं आश्वासन 2 वेळा येऊन गेले, चालणार नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती करतो की संकट मोचक महाजन साहेबांशी आपण बोला, फोनवर बोला. ते कदाचित म्हणतील आम्ही नाशिकमध्ये आहे. ठीक आहे, तुम्ही नाशिकमध्ये राहिलात तरी चालेल, तुम्ही फोन